विधान भवनाबाहेर कोळी महिलांचं आंदोलन, जेएनपीटी येथील विस्थापितांचं आंदोलन, 256 कुटुंबियांचं पुनर्वसन करण्याची मागणी. नागपूरचा सराईत गुंड युवराज माथनकर शिवसेनेत, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश. युवराज माथनकर विरोधात अनेक गुन्हे दाखल. नाशिकमध्ये मनसेकडून जल्लोष करण्यात येणार. नाशिकच्या राजगड कार्यालयात विजयी जल्लोष होणार. हिंदी सक्तीचा जिया रद्द केल्यानं जल्लोष होणार. साताऱ्यातील कोयना धरण जवळपास 50% भरलं. वीज निर्मितीसह सिंचन, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कोयना धरणात 80 मिलीमीटर पावसाची नोंद. कराड तालुक्यातील ऐतिहासिक वसंतगड किल्ला धुक्यात हरवला. वसंतगड किल्ल्यावर अनेक पर्यटक घेत आहेत आनंद. शाळगी आश्रमशाळा देते 500 विद्यार्थ्यांसाठी धोक्याची घंटा. शाळगी आश्रमशाळेत घाणीचं साम्राज्य, विद्युत ताराही उघड्यावर, तर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासह जीव देखील धोक्यात आहे. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा मोलगी घाटात दरड कोसळण्यावर कायमस्वरूपी उपाययोजना, संरक्षक जाळी लावण्याचं काम सुरू आहे. कांदिवली पश्चिमेतील केईएस शाळेला बॉम्बची धमकी. धमकीनंतर कांदिवली पोलिसांचं पथक शाळेत दाखल. नागपूर पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद. कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा निर्णय. 1 जुलै 2025 पासून पेन्शन बंद करण्यात येणार आहे. बामणी राजुरा मार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा. मार्गावर सुरू असलेल्या बांधकामामुळे नागरिकांना मनस्ताप. नागरिकांचा चिखलातून प्रवास. अभिनेत्री शिफाली जरीवाला मृत्यू प्रकरण, रक्तदाब कमी झाल्यानं मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. पोलिसांना प्राप्त झालेल्या अहवालात माहिती समोर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.